नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तुम्ही पाहताय बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा 9 जुलैचा रिव्ह्यू. मंडळी, आजच्या भागात आपण पाहणार आहोत सगळ्यांना रडवणारी सुलक्षणा आज स्वतःच रडलेली आहे. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण पाहतोय देशमानेंच्या घरात खूप सन्नाटा असतो. सगळेजण झाल्या प्रकाराचा विचार करत बसलेले असतात. पुढे स्वाती म्हणते, हे ना खूप चुकीचं झालंय. आपण चुकीचं वागलोय असं नाही का वाटत आहे कोणालाच? पण स्वाती सोडता बाकी कोणालाही असं वाटत नसतं की झाला प्रकार हा चुकीचा आहे. देशमाने म्हणतात, काहीही चुकीचं वागलेलं नाहीये मी. चंद्रकांतचा आवाज अजूनही वाढलेलाच असतो, त्यामुळे स्वाती थोडीशी घाबरलेली असते. चंद्रकांत पुढे म्हणतात, काय काय चुकीचं वागलोय मी? ती काय बोलली हे तू ऐकलंस ना? बाबा, मला तुमच्या आधाराशिवाय उभं राहायचंय. मला ह्याचा आधार नको, मला त्याचा आधार नको, हा नको मला, तो नको मला. मला सांग, कशी उभी राहणार होती ती? आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. कशी उभी राहणार होती ती? स्वातीला वाटत असतं खूप काही बोलावं, पण ती काही बोलत नसते. चंद्रकांत पुढे म्हणतात, स्वतःच्या बापाची इब्रत, अब्रू, इज्जत धुळीला मिळवून उभी राहणार होती का ती स्वतःच्या पायावर? मी ना जे आज नाव कमवलंय, माझ्यामुळे ती आज जी उभी आहे ना, हे जे सगळं आहे ना, ते धुळीला मिळवून ती उभी राहणार होती का स्वतःच्या पायावर? संगीता, महेश मध्ये काहीही बोलत नसतात. ते फक्त चंद्रकांतच्या बोलण्याला हो ला हो मिळवत असतात. पुढे चंद्रकांत म्हणतात, मी आहे ना ते सर्टिफिकेट नाही जाळलेले आहेत. तिचा जो अहंकार होता ना तिच्यामध्ये, तो अहंकार तिच्यातला तो जाळलाय मी. आणि जो तो माज होता ना तिच्यामध्ये, तो माज आहे ना, त्या माजालाच मी स्वाहा केलंय. पण मंडळी, चंद्रकांत हे स्वतःमध्येच अहंकार आहे, ते मात्र त्यांना दिसत नसतं. पुढे महेश म्हणतो, स्वाती, बाबा जे काही बोलतायत ना, ते अगदी बरोबर बोलतायत. तिचा जो हा काही जप चालू आहे ना, माझी स्वप्न, माझं करिअर, ही सगळी आहेत ना नाटकं आहेत, तिची नाटकं. हे सगळं खोटं आहे. खरं तर आहे ना, तिला त्या ड्रायव्हर सोबत राहायचंय, बाकी काही नाहीये तिचं. स्वाती नाही म्हणत असते, म्हणजे ती मानेनेच सांगत असते. पण महेश म्हणत असत, त्या लोकांनी आहे ना तिचा ब्रेन वॉश केलाय, ब्रेन वॉश. त्याच्यामुळे ना तिला तिचं भलं कशात आहे हेच कळत नाहीये तिला. मी सांगतो ना, आत्ता सुद्धा तिला नोकरीला लावून तिच्याकडून पैसे कमवून घ्यायचा हाच हेतू आहे त्यांचा, बाकी काही नाही. आणि म्हणूनच ती आली होती सर्टिफिकेट न्यायला. स्वातीला महेशचं म्हणणं अजिबात पटलेलं नसतं. पण इकडे बाकी संगीता, चंद्रकांत काहीही बोलत नाहीत. महेश पुढे म्हणत असतं, एक नंबरचे भिकारडे आहेत ते. म्हणणं राहून स्वाती पुढे बोलतेच, अहो आपण आहे ना अवनीचं काय म्हणणं होतं हे ऐकूनच घेतलेलं नाहीये. ती घर सोडून गेल्यापासून एकही शब्द आपण तिचा ऐकलेला नाहीये. तिचं आहे ना काहीतरी म्हणणं नक्की असणार आहे, आपण तिचं ऐकून घ्यायला पाहिजे होतं. हे असं आहे ना, हार्श आपण तिच्यासोबत नाही वागायला पाहिजे होतं. पण चंद्रकांतला त्यांची चुकी मान्यच नसते. ते म्हणत असतात, नाही, काहीही हार्श वागलेलं नाही आहे आपण तिच्यासोबत. त्यांना झाल्या गोष्टीबद्दल क्षणभर सुद्धा वाईट वाटत नसतं. तसं पाहिलं तर मंडळी, अवनी स्वातीचं बरोबर आहे. अवनीचं एकदा तरी म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे होतं, पण कोणीही तिचं ऐकलेलंच नसतं. पुढे महेश म्हणतो, अगं स्वाती, बाबांनी बरोबर केलंय. तुला माहिती आहे का, बाहेरच्या जगात जरा जाऊन बघ तू. मुलीने जर अशी प्रकरणं केली ना, तर तिला, त्या मुलाला आणि त्यांच्या सासरकडच्यांना सगळ्यांना जाळून टाकतात लोक. आणि बाबांनी तर आहे ना फक्त सर्टिफिकेटच जाळली आहेत. महेशचे विचार तर त्याहीपेक्षा क्रूरतेचे दिसत आहेत मंडळी. आणि असे प्रकार समाजात घडतही असतात, ते खूप चुकीचे देखील असतात. आणि आपण जे काही बोलतोय त्या कॅरेक्टरबद्दल बोलतोय मंडळी, त्या व्यक्तीबद्दल अजिबात काही बोलत नाही आहे. चंद्रकांत पुढे म्हणतात, मला सांग स्वाती, काय काय चुकीचं बोललो ग मी, काय चुकीचं वागलो? तिच्या भविष्याचा, तिच्या सुखाचा विचार केला. एक चांगला नवरा मुलगा निवडला मी तिच्यासाठी. तिचं भविष्य सुखात जावं एवढीच इच्छा होती ना माझी. अगं लहानपणापासून वाढवलंय मी तिला, तिच्यावर जीवापाड प्रेम केलंय, तिचे लहानपणापासून सगळे लाड केलेत, तिचे सगळे लाड पुरवलेत, तिचे सगळं शिक्षण पूर्ण केलंय, आणि एवढाही अधिकार नाहीये का माझा? आणि म्हणे मी हार्श वागलो. मी आहे ना काहीही हार्श वागलेलंच नाहीये अजून. हार्श वागणं म्हणजे कसं असतं ना, हे मी ज्या दिवशी हार्श वागेन ना तेव्हा कळेल, असं चंद्रकांतला म्हणायचं असतं. अवनी स्वातीला चंद्रकांतचं हे बोलणं ऐकून खूप घाबरायला होत असतं, कारण चंद्रकांत कधीही काहीही कसेही वागू शकतात. आणि मग चंद्रकांत संगीताला लूक देत असत, आणि मग नंतर ते काहीच न बोलताना निघून जातात त्यांच्या रूममध्ये.
इकडे महेशही स्वातीकडे खूप रागाने बघत असतो. स्वाती मग शांत होते, ती काहीच बोलत नाही. मग पुढचा सीन राजाचा आणि अवनीचा घेतलेला आहे. राजा अवनी गाडीची वाट बघत असतात. इतक्यात तिथे शेअरिंगची एक व्हॅन टाईप गाडी येते. गाडीतला माणूस ओरडत असतो, शेअरिंगची गाडी आली शेअरिंगची. मग राजा म्हणतो, ए धन्या चल लवकर. धन्या म्हणतो, हां हां आलो. तो यशाशी बोलत असतो ना, तो म्हणतो, यशदा मी येतो, जे गाडी मिळाली आहे मी नंतर बोलतो. यशा म्हणतो, हां हां या या, डायरेक्ट घरी या, इकडे तिकडे फिरत बसू नका. राजा मग त्या गाडीवाल्याला थांबायला सांगतो आणि ते सगळेजण राजा आणि धन्या बॅगा घेऊन गाडीमध्ये बसण्यासाठी जातात. धन्या सगळ्या बॅगा घेऊन मागच्या बाजूला बसलेला असतो, तर अवनी आणि राजा मधल्या सीटवर बसलेले असतात आणि मग गाडी निघते. इकडे यशा आणि अण्णांचं टेन्शन थोडं उतरलेलं असतं. त्यामुळे अण्णा म्हणतात, येत आहेत ना ते? म्हणतो हां. मग अण्णा म्हणतो, हां चला आता मी ज्यूस प्यायला मोकळा. अण्णांचा ज्यूस म्हणजे मंडळी आपल्याला माहितीच आहे. यशा म्हणतोच अण्णा, पण अण्णा खूप खुश असतात. अण्णा म्हणत असतात, माझी सुनबाई येणार, सुनबाई येणार, सुनबाई येणार. यशा म्हणतो, ओ अण्णा किती वेळा सुनबाई सुनबाई करून राहिला? अण्णा म्हणतात, 108 वेळा सुनबाई सुनबाई करणार. तिकडे ना ती सुली टपूनच बसलीये. जरा कुठं सुनबाई बाहेर गेली की ती नाचायलाच लागते. अरे निवांत मला घेऊ पण देत नाही ती. यशा म्हणतं, काय अण्णा, कुणाला कशाचं तर कुणाला कशाचं. म्हणतात काय? यशा म्हणतो काय नाही, आणि तो निघून जातो. अण्णा म्हणतात, चला आता जरा घेऊयाच. त्यांना घ्यायचे असते, पण परत त्यांचं मन म्हणतं काहीतरी की नकोच. मग ते परत म्हणतात, नाही 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 नको. त्यांना ना अवनी घरी आल्याशिवाय काहीही कार्यक्रम सुरू करायचा नसतो. पुढे मग सुलक्षणाचा सीन घेतलेला आहे. अण्णाने काल सुलक्षणाला भीती घातली होती ना, की तिचा नवऱ्याचं बाहेर काहीतरी सुरू आहे म्हणून. सुलक्षणाने लगेच फोन लावलेला असतो तिच्या नवऱ्याला. तो दुबईला असतो ना. मग सुलक्षणा फोन लावून म्हणते, हॅलो काय करताय तुम्ही, कसे आहे तुम्ही? तिचा नवरा तिकडून म्हणतो, अगं कसं असणार आहे, मी दिवसभर इथं मरमर मरमर काम करतोय. काय असणार आहे मी, सांग बरं. सुलक्षणा म्हणते, त्या कामाचं कौतुक मला नको बरं सांगू हा. आणि काय हो, तुम्ही मला दर आठवड्याला 100-500 रुपये पाठवणार होता, काय झालं त्याचं? सॉरी, ती महिन्याला म्हणत असते हां. आणि मग ती विचारते, काय झालं होत्या पैशाचं, काय केलं तुम्ही? त्या नवरा तिकडून म्हणत असतो, बास तू ना आता माझ्यावर फक्त संशयच घेत बस. संशय घेऊन घेऊन आहे ना एकदाचा मारून टाक बघ तुम्हाला. सुलक्षणा म्हणते, आज वटपौर्णिमा आहे, असं कसं मारू देईन बरं मी तुम्हाला? तुमचे प्राण घेऊन जाणाऱ्याच्या मागे जाईन आणि आहे ना फरफटत घेऊन येईन तुम्हाला. अजिबात घाबरायचं नाही, खमकी बायको आहे मी तुमची, समजलं का? तिचा नवरा म्हणतो, हां समजलं की. तसं बी न समजून मी जातोय कुठं? सुलक्षणा म्हणते, हे पहा कुठं जाण्याची भाषा अजिबात करायची नाही हां, नाहीतर तुम्ही आहे ना मी आहे. तिचा नवरा म्हणतो, हा जन्म तुझ्या बरोबरच तर जायचं आहे. सुलक्षणा म्हणते, हे एकच जन्म नाही, पुढील 7 जन्म तुम्हाला आहे ना माझ्यासोबतच राहायचंय. कसं आहे ना, वटपौर्णिमेचा उपवास धरलाय ना मी तुमच्यासाठी, फक्त आणि फक्त तुमच्यासाठी बरं का. ती खूप खुश असते इकडून सांगताना, पण तिचा नवरा मात्र तिकडून रडला जर का चेहरा करत असतो. तो म्हणत असतो, अगं कंटाळलोय ग मी इकडं. लक्षणाला वाटतं की त्यालाच कंटाळलाय, त्यामुळे ते म्हणते की काय. मग तो म्हणतो की नाही अगं, इथल्या कामाला कंटाळलोय ग मी. ऐक ना सुले, मला येऊ दे ना ग तिकडं, मला तुमची लय आठवण येते ग. पण सुलक्षणा म्हणते, अजिबात कटाळा करायचा नाही, मन लावून काम करायचं आणि भरपूर पैसे मिळवायचे. तिचा नवरा म्हणत असतो, अगं प्लीज ऐक ना. पण सुलक्षणा म्हणते, आपल्या पोरीच्या लग्नासाठी पैसे कमवायचे आहेत ना, काम करा मग. तिचा नवरा म्हणतो, अगं सुले ऐक ना. सुलक्षणा काही त्याचं ऐकून घेत नाही. ती म्हणते, सुले सुले काय करायचं नाही हा, चला ठेवा बरं फोन. आणि ती ठेवून देते फोन. तिचा नवरा तिकडे म्हणत असतो, ही अशी 7 जन्म काढायचे आहेत का? तो वैतागलेलाच असतो तिकडे. तिकडे सुलक्षणा नमीला विचारत असते, नमी उपवासाचं काय केलं ग? नमी म्हणते, केलंय. मग सुलक्षणा म्हणते, दत्ता मामासाठी मग काय केलंय? नमी चिडत्याने म्हणते, ए मम्मी, प्रत्येकासाठी वेगवेगळे 10 प्रकार केलेले नाहीत हां, समद्यांसाठी उपवासाचं केलंय. सुलक्षणा म्हणते, का सगळ्यांसाठी का उपवासाचं केलंस? नमी म्हणते, आता मला मामाचं नाही माहिती, पण मी आहे ना उपवास केलाय. नमी गोड लाजत असते. सुलक्षणा म्हणते, तू कोणासाठी उपवास केलास? नमी गोड लाजत असते. सुलक्षणा म्हणते, हे पाय ना मय हां, तुला मी 100 वेळा सांगितलंय, मी तुझं त्या यशाबरोबर लगीन लावून देणार नाही.
येत आहे का ध्यानात? किचनमध्ये जायचं, बिस्किट चहा खायचं आणि उपवास सोडायचा. नमी म्हणते मी नाही सोडणार आहे उपवास. सुलक्षणा तिला ओरडते म्हणते मी ना तुला आता अशी झोडीन ना. नमी तिच्या पुढे 2 पावलं असते. नमी म्हणते तू ना त्यासाठी तुझ्या हाती लागली पाहिजे ना. दिवसभर पळत राहीन पण आहे ना उपवास अजिबात मोडणार नाही मी. आणि मग पळत राहा तू माझ्या मागं. आणि असं म्हणून नमी पळून जाते तिथून बेडरूममधनं. सुलक्षणा स्वतःशीच बोलत असते बघतेच मी कशी लगीन करते त्या यशासोबत. लवकरात लवकर आहे ना तुझ्यासाठी मी स्थळच बघते बघ. सुलक्षणाला लंबीचा देखील खूप राग आलेला असतो. पुढे इकडे यशा कामावर जाण्यासाठी निघालेला असतो. तो सायकल घेऊन विचार करत जात असतो. इतक्यात नमी त्याच्या मागे मागे येते आणि हाक मारते ए यशा. ती धावत धावत आल्यामुळे ती खूप थकलेली असते. ती यशाला म्हणते निघालास का? नमी म्हणते कधी येणार? मग यशा म्हणतो काहून तुझं काही काम आहे का माझ्याकडं? नमी खूप खुश असते ना. ती म्हणते नाही नुसतं काम नाही आहे लई लई महत्त्वाचं काम आहे बघ. यशा म्हणतो नीट सांग ना काय काम आहे तुझं? नमी खूप गोड आवाजात बोलत असते. ती म्हणते तुझ्या हातून आहे ना उपवास सोडायचा आहे. यशा म्हणतो उपवास कसला? मग नमी म्हणते अरे काय तुला सगळंच सांगायला लागतं बघ. अरे आज वटपौर्णिमा आहे ना. मग यशा म्हणतो नमे नवऱ्यासाठी करतात तो उपवास माहिती आहे ना तुला? पण नमी उत्तर देते हां मग मी तर तुलाच मानते ना माझा नवरा. पुढच्या 7 जन्मात आहे ना मला तुझ्यासारखाच नवरा हवा आहे. मग पण यशा मात्र तिच्यावर खूप चिडतो आणि ओरडतो ए नमे ज्या गोष्टी कधी घडणार नाही आहेत ना त्या खऱ्या मानून चालू नकोस तू. तुझी मम्मी आहे ना एक वेळ तुला विहिरीत ढकलल पण माझ्याशी लग्न अजिबात लावून द्यायची नाही. चांगला पोरगा शोधल आणि त्याच्याशी तुझं लग्न लावून देईल. त्याच्या हातून सोडून घे मग तू उपवास. असं बोलून यशा तिथून जायला निघतो. नमीला खूप वाईट वाटत असतं. नमी त्याला थांबवायचा प्रयत्न करत असते. यशा ऐक ना. यशा निघून जातो. इकडे नमीचा मूड मात्र खराब होतं. पुढचा सीन हा गॅरेजवरचा घेतलेला आहे पाण्याच्या. संभ्या म्हणत असतो ओ पाण्या द्या त्या खेडकऱ्यांच्या गाडीचं काम झालंय त्यांना घेऊन जायला सांगा बरं. पाण्या फक्त म्हणतो. आणि मग इकडे संभ्या म्हणतो आज तुमचं वादळ एकदम स्लो स्लो. इथे पायल गाडी ढकलत ढकलत येत असते. त्यामुळे संभ्या तसं म्हणत असतो. संभ्या मग पायलला म्हणतो काय पायल मॅडम आज काय तुमच्या गाडीचं खराब झालं? पायल म्हणते काय माहीत म्हणजे डायरेक्ट गाडीच बंद पडली ना. पुढे म्हणत नाटक करत असते अय्यो काय दम लागलाय मला. ढकलत ढकलत आणली ना गाडी इथंपर्यंत. पायल संभ्याला हळूच म्हणत असते ए डुचक्या का विचार ना. संभ्याला काय काय जात नसतं म्हणत असतो काय. ती परत परत म्हणते अरे काय विचार ना. संभ्या विचारतो का. मग पायल म्हणते वटपौर्णिमेचा उपास केलाय ना मी. अय्यो एनर्जीच नाही राहिली बघ. इकडे पाण्या त्याचं नाटक कंटिन्यू करतो पुढे. तो त्याच्या नसलेल्या गर्लफ्रेंडला फोन लावत असतो आणि तो म्हणत असतो हॅलो. पायल खूप रागाने बघत असते त्याच्याकडे. पण इकडे पाण्याचं नाटक खूप कंटिन्यू चालू असतं. तो छान बोलत असतो. तो म्हणत असतो तू कायला उपवास केलास ग माझ्यासाठी? बरं आता काय माझ्याच हातनं उपवास सोडायचा आहे काय तुला? तुझं नाही ना काहीतरी वेगळंच चाललेलं आहे बघ हं. इकडे न पायल खूप चिडलेली असते. तिला खूप राग येत असतो. पाण्यापुढं म्हणत असतो असं कसं मला पण पाहिजे ना तू 7 जन्म. तुझ्याशिवाय आहे ना माझ्या लाईफचं इंजिनच स्टार्ट होत नाही बघ. ये मग एक मला प्रश्न आहे एक सांग ना किती 7 जन्म असतात ना? मला तर आहे ना तू 100 जन्म पाहिजेस. तुझ्यासारखी आहे ना पोरगीच नाही बघ कुठं. अख्ख्या माझ्या आयुष्यात कोण भेटली नाही बघ तुझ्यासारखी. बरं मला सांग ना तुला काय आवडतं? आवडतं हां मी असं नाही करायचं घ्यायचं बघा. इकडे पायला खूपच राग येतो. ती पाण्याजवळ रागाने जाते म्हणते ए पाण्या दीडशान्या माती पाठव तिला. पाण्या मग थोडासा शांत होतो आणि तिच्याकडे बघायला लागतो. पायल पुढे म्हणते ती जी कोणी लुबरी आहे ना तिचा उपासच नाही बघ पावणार आहे. पाण्या म्हणते हे जरा शांत बस ना. मी बोलतोय ना तिच्याशी फोनवर. मग पायल म्हणते हे आहे ना तू तिलाच जाऊन सांग. ती आहे ना ती कोण आहे ती डुचकी आली आहे आपल्यामध्ये. तुला पाणूस सांगून राहिले हा मी माझ्यापेक्षा जास्त प्रेम तुझ्यावर कोणीच नाही करून राहिले बघ. पांड्या तिला ओरडत असतो आणि म्हणतो ए डिस्टर्ब करू नको ना तू. उपाशी आहे ती बिचारी. पायल म्हणते उपाशी आणि बिचारी मग मी कोण आहे? मी पण उपास केलाय ना. पाण्या म्हणते ए तू आणि तुझा उपास 450 फूट लांब राहायचं चल निघ. पायल म्हणते हां जाऊनच राहिली आहे मी तू नको सांगूस.
ती तन करत तिची गाडी घेऊन जात असते. डायरेक्ट ती पाण्याच्या अंगावरच घालते. पाणी म्हणतं, "ए!" घाबरतो. पायल म्हणते, "आज वटपौर्णिमा आहे ना म्हणून, नाहीतर अंगावरच घातली असती." आणि मग ती पुढे टर्न करते गाडी तिची आणि निघून जाते. इकडे पाण्या हसायला लागतो. "एक नंबर येडी पोरगी आहे बघ ही." आणि मग तो त्याच्या कामाला लागतो. इकडे धन्या, राजा आणि अवनी ज्या गाडीतून जात असतात त्या गाडीला एक बाई हात करून थांबवते. तो ड्रायव्हर देखील गाडी थांबवतो आणि म्हणतो, "चला मावशी, चला बसा बरं आत पटकन." आतमध्ये जे असतात अवनी, राजा, आणखीन एक बाई असते त्यांना म्हणत असतो, "जरा चला आतमध्ये सारखं ॲडजस्ट करून घ्या." राजा म्हणतोच, "अहो इथं जागा कुठं आहे? इथं कुठं ॲडजस्ट करताय?" माणूस म्हणतो, "अहो पाऊस सुरू आहे, म्हातारा माणूस आहे, घ्या ॲडजस्ट करून." आणि म्हणते, "आपण उतरूया, त्यांना बसू देत." कोणी म्हणते, "दादा आम्ही उतरतो, ताईंना बसू देत." ड्रायव्हर म्हणतो, "अहो तुम्ही कुठे उतरताय? त्यांना बसू द्यात, ते म्हातारं माणूस आहे." वरचीकडे ह्याच्यानंतर गाडी नाही, आपण 5 मिनिटात पोहोचतोय. राजाने अवनी नाही म्हणत असतात, पण तरीही तो त्या बाईला म्हणतो, "ओ चला बसा बसा." बाई ढकलून कशी तरी बसतेच आतमध्ये. बाई खूप ढकलत असते. राजा म्हणतो, "साऊ कुठं धडकताय?" ती बाई म्हणते, "अरे कोण आहेस रे तू तिचा?" धन्या म्हणतो, "अहो कोण आहे काय?" "नवरा आहे तो त्यांचा, आमच्या वहिनी आहेत ह्या." राजा थोडंसं हे बघायला लागतं त्याच्याकडं. ती बाई म्हणते, "मग नवरा आहेस ना, मग घे की तिला थोडंसं मांडीवर." अवनी राजाकडे बघायला लागते. राजा म्हणतो, "अहो काय बोलताय हो तुम्ही?" बाई म्हणते, "अरे काय बोलते का काय? तुझीच बायको आहे ना? तुला का मी दुसऱ्याच्या बायकोला घ्यायला सांगते का मांडीवर? घे की तिला मांडीवर." असं म्हणून ती खूपच सरकत असते. ते मध्ये बसलेली बाई असते ना, तिला खूप ढकलत असते. त्यामुळे नाईलाजाने अवनीला तिकडे सरकत सरकत शेवटी राजाच्या मांडीवरच जाऊन बसावं लागतं. अजून सरकत असते, "अगं सरक तिकडं, होय तिकडं, त्या लेकराला जागा दे बरं, तिथे एक मुलगी असते तिला जागा, ती बरं आहे तिथंच बसते हं मंडळी." फक्त ती सरकवत असते आणि तिला ऐसपैस जागा होते तेव्हा ती म्हणते, "हां आत्ता कशी बरं जागा झाली बघ." आणि ती बाई आहे ना राजा आणि अवनीकडे बघून हसत असते. इकडे राजा आणि अवनी मात्र खूप अनकम्फर्टेबल फील करत असतात. राजा त्या बाईला विचारतो, "आजी कुठं उतरणार आहे हो तुम्ही?" ती बाई म्हणते, "अरे तुला काय करायचं? मी कुठं बी उतरीन. बसलाय ना तू ऐकूला मांडीवर घेऊन, मग कर की मजा." ती बाई हसत असते. राजा म्हणतो, "अहो आगाऊ काय बोलताय हो तुम्ही? तर जागा दिली आहे ना तुम्हाला, शांत बसा की मग." ती बाई म्हणते, "आत्ता पोरगं लय वाढीव दिसते बाई. पोरगी लय गरीब गायवानी दिसती. बरं असू दे, जोडा लय चांगला दिसतो नाही का?" राजाने अवनीला खूप ऑकवर्ड फील होत असतं. अवनीचे केस आहेत ना ते राजाच्या डोळ्यावर येत असतात, चेहऱ्यावर येत असतात. मग तो सांभाळत असतो. अवनी स्वतःचे केस सांभाळायचा प्रयत्न करत असते, पण तिला शक्य नसतं. खूप गर्दी झालेली असते. मग राजाच तिचे केस सांभाळतो, व्यवस्थित करतो. अवनी राजाला विचारते, "तू ठीक आहेस ना?" राजा म्हणतो, "नाही, ठीक आहे. आहे, आहे मी कम्फर्टेबल आहे." अवनीच्या ओझ्यामुळे त्याचे पाय दुखत असतात. त्यामुळे अवनी त्याला विचारते, "तुझे पाय दुखतायत का रे?" राजा म्हणतो, "नाही, असं काही विशेष नाही. काय आहे ना, ते वजन तुमचं जास्त आहे म्हणत नाही हं मंडळी. कमीच आहे ना तुमचं वजन, त्यामुळं काही नाही." ती बाई त्यांच्याकडे बघून हसत असते. राजा पुढे म्हणत असतो, "नाही, नाही, तुमचं वजन कमी आहे, त्यामुळं काही त्रास होत नाही आहे मला." "तुमचा हात व्यवस्थित आहे ना?" तो अवनीला म्हणत असतो. ती बाई दुसऱ्या बाईला कोपर मारून खुणवत असते. राजापुढे अवनीला म्हणत असतो, "तुमचा हात बरा आहे ना? जपा जरासं गर्दीत, नाहीतर कुठेतरी लागेल त्याला." आई पुढे म्हणत असते, पोराचा लय जीव दिसतोय पोरीवर. काय मग कधी हलवणार पाळणं?" "हे बघ पोरी, आता जास्त वाट बघू नको हां. रात पाळणा हलला पाहिजे आणि किलबिल झाली पाहिजे." चिडतो आणि म्हणतो, "ओ बाई मावशी तुम्ही काय पण बोलून राहिला काय? बडबड 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 ग बसा तिकडं." ती बाई कसली ऐकते, ती म्हणते, आत्ता बोल मला लय बोलताय म्हणून. नंतर तिला एकट्यात म्हणशील आजी बोलली, ते मनावर घेऊया का म्हणून." अवनीने राजा म्हणतो, काय काय चाललंय हे?" पण बाकीचे सगळेजण आजीच्या बोलण्यावर खूप हसत असतात. अवनी डोक्याला हात लावत असते. राजा पोट करून "ग बसा म्हणून असं सांगत असतो. राजा मग हळूच अवनीला कान पकडून सॉरी म्हणत असतो. अवनी म्हणते, "ठीक आहे." अवनीला बसल्या बसल्या खूप पेंग येत असते आणि शेवटी ती मान टाकतेच राजाच्या खांद्यावर आणि झोपून जाते. ती बाई बघत असते, म्हणजे त्या आजी ना त्या बघत असतात आणि खूप बघून हसत असतात त्यांच्याकडे. धन्या देखील हसत असतो. धन्या म्हणतो, "ए राजादा, राजादा." राजा म्हणतो, "हां बोल की." धन्या म्हणतो, "मला काय वाटते ना, तुझी वटपौर्णिमेची पूजा केली ना ती फळाला आली आहे बघ." धन्याच्या ह्या बोलण्यावर देखील सगळे खूप मोठ्याने हसत असतात.
राजा काही बोलत नाही. पुढे मग नमीचा आणि पायलचा सीन घेतलेला आहे. पायल म्हणत असते, जाऊबाई आपलं कसं होणार आहे हो? माझा पानू दुसरं कोणासाठी तरी उपास धरून राहिला. नमी म्हणते, आमचं तर वेगळंच आहे जाऊबाई. पायल म्हणते, म्हणजे तुमच्या ह्यांनी पण दुसरी? नमी तिला पटकन शांत करते आणि म्हणते, अगं ये, तुझ्या जिभेला काही हाड? पायल लगेच जीभ बाहेर काढून हाड आहे का बघायला लागते. नमी पुढे म्हणते, माझा यशा तसा नाही आहे बरं का. पायल म्हणते, मग तुम्ही कशा पायी रडू राहिला? नमी म्हणते, कारण तो बोलू राहिला तू उपासच धरू नको. पायल म्हणते, जाऊ बाई, म्हणजे आपली स्टोरी थोड्याफार फरकानं सेमच आहे की हो. देखील सॉरी, नमी म्हणते, हो ना. पायल पुढे म्हणत असते, जाऊबाई आपण 7 जन्म जाऊबाई म्हणून एकत्र कधी नांदणार हो? दोघीकडे खूप दुःखी असतात. पण नमीला अचानक हे होतं. नमी म्हणते, जाऊबाई मी आज उपवास सोडला ना तर यशाच्याच हातून सोडणार आहे बघा. पायल पण लगेच म्हणते, हां मी पण. नमीला वाटतं की यशाच्या हातून. ती म्हणते, हां. ते पायल म्हणते, नाही पानूच्या हातून सोडणार. मग नमी म्हणते, हां. मी म्हणते, पण कसं करणार आपण हे? ते दोघे तर आपल्याला भावच नाही देऊन राहिले. पायल म्हणते, अहो जाय बाई, असं रडून चालणार आहे का? काहीतरी करावं तर लागणारच आहे आपल्याला. त्या दोघी थोडंसं काहीतरी विचार करत असतात. तेवढ्यात नम्मीला काहीतरी आयडिया येते. मी एकदम थांबते आणि म्हणते, जाऊ बाई माझं ठरलंय. पायल म्हणते, हां इतक्यात काय ठरलंय? नम्मी म्हणते, नाही सांगणार नाही बरं, मी करून दाखवणार. पण पायल पण लगेच म्हणते, हां माझं पण ठरलंय. मी म्हणते, हां काय ठरलंय? पायल म्हणते, हां नाही सांगणार आहे मी पण आहे ना करून दाखवणार आहे. पायल तर निघायला लागते गाडीवर बसून जाण्यासाठी. नमी म्हणते, जाऊ बाई ऑल द बेस्ट. पायल देखील ऑल द बेस्ट देत असते, पण तिनं काही ठरवलेलंच नसतं ना. आपलं नमीनं होय म्हटलं म्हणून तीही माझं ठरलं असं म्हणून सांगत असते. परत ती नमीला मागे बोलवते, जाऊ बाई तुम्हाला खरं सांगू का, माझं नाही ठरलंय हो काही. तर ती फुलजोश देते आणि म्हणते, जाऊ बाई तरी पण आहे ना मी काहीतरी भारी करणार आहे, असं एकदम ना सॉलिड करणार आहे मी. कॉलेज क्वीन आहे ना मी, कॉलेजचं टॅलेंट असं एकदम भरभरून वापरणार आहे मी. मी म्हणते ठीक आहे. आणि मग इकडे रात्र झालेली दाखवलेली आहे. इकडे अण्णांची पूर्ण तयारी झालेली असते त्यांच्या कार्यक्रमाची. रेडिओवर गाणं वगैरे मस्त छान लावलेलं असतं. तेवढ्यात पाण्या येतो. पाण्या म्हणतो, काय अण्णा एवढा सगळा तामझाम बनवलाय, तरी तुमचा बेस्ट फ्रेंड अजून तुमच्या बाटलीतच बंद आहे, अजून टल्ली नाही झाले का तुम्ही? अण्णा म्हणतात, आगाऊ काय बोलू नको बरं का. मग पाण्या म्हणतो, अहो अण्णा आगाऊ काय अण्णा, अहो औषध घ्यायची वेळ तुमची टळून चालली आहे ना, म्हणून बोलून राहिलो मी. अण्णा पुढे म्हणतात, अरे काय झालंय? नो सुनबाई आणि राजा, त्यामुळं कशातच नाही मज्जा बघ. रेडी इज द इंजिन, लोडिंग इन द पेंडिंग, काहीतरी अण्णा म्हणत असतात. अण्णांचं शेवटी म्हणणं काय असतं, एकदा का ते घरी आले की मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात येईल. मग इकडे पाणी म्हणत असतं, हां हां चालेल करा. इकडे मग पाण्याचं लक्ष जातं. राजा, अवनी आणि धन्या येत असतात. मग पाण्या म्हणतो, अण्णा आले बघा, दांगट घराण्याचे राजकुमार आणि आमचे मोठे बंधू श्री धनराज दादा आले. अण्णांना पाण्याचं बोलण्याचं थोडं आश्चर्य वाटतं. ते त्याच्याकडे बघायला लागतात. पाण्या म्हणतं, अहो वहिनी आहेत ना म्हणून राहिलो, नाहीतर ह्याला कोण दादा म्हणतंय? मी म्हणतो का ह्याला कधी दादा? अण्णा म्हणतात, त्यानं खुश झालेले असतात. अण्णा म्हणतात, आली सुनबाई आली. अण्णांचं लक्ष सुलक्षणाच्या दाराकडे असतं. अण्णा मग तिथला दगड घेतात आणि सुलक्षणाच्या घरावर फेकून मारतात. सुनबाई आली असं म्हणत अण्णा खुश होऊन सुलक्षणाला जागा करून दत्ताला आणि सुलक्षणाला बाहेर बोलवायचं आणि दाखवायचं की सुनबाई आली, हेच त्यांचं म्हणणं असतं. दार वाजल्यामुळे दत्ता बाहेर येतो आणि म्हणतो, काय आहे रे, कोण आहे? त्याला दगड दिसतो. तो म्हणतो, कोण आहे, कोण दगड मारला? अण्णा मात्र लक्ष न दिल्यासारखे करतात. मग सुलक्षणा देखील बाहेर येते. दत्ताच्या पाठोपाठ सुलक्षणा देखील दारात येऊन उभा राहते. ते ओरडायला लागतात, कोण आहे रे, कुणी दगड मारलाय दारावर? मोठ्यानं ओरडत असते सुलक्षणा. अण्णा पण मोठ्याने ओरडतात, आली सुनबाई आली. अण्णांचा आवाज ऐकून यशा देखील बाहेर येतो. तो खूप खुश झालेला असतो. राजाचे पाय उचलत नसतात. अवनीला इतका वेळ पायावर घेऊन बसलेला असतो ना तो. पाण्या, यशा, अण्णा खूप खुश असतात. अण्णा अजून चालूच असतानाच, सुनबाई आली. अण्णा सुलक्षणाकडे बघत म्हणत असत, सुनबाई आली, येणारच होती ती तिच्या घरी. इकडे मग दत्ता चिडतो आणि म्हणतो, धोंड्या, अरे धोंडा कुणी मारला? अण्णा म्हणतात, मला काय माहित कुणी मारला ते.
आभाळातून पडला असेल. पण ए सुले, पण जर का तू माझ्या सुनेच्या वाटेला गेलीस, तिला काही बोललीस, आता हा धोंडा तुझ्या दारावर पडलाय, उद्या तुझ्या डोक्यावर पडल बघ. इकडे सुलक्षणा आणि दत्ताला खूप राग आलेला असतो. सुलक्षणा अक्षरशः रडते मंडळी आज. अण्णा पुढे खूप खुश झालेले असतात. ते सुलक्षणाकडे बघून नाचत असतात. आली रे आली सुनबाई आली, आली माझ्या घरी. नाही त्यांना थांबवत असतो. चला मग पाना म्हणतो चला वहिनी आलेत. ते सगळे आतमध्ये जातात. इकडे सुलक्षणा रडायलाच लागते अक्षरशः. ती म्हणत असते ही कशी आली परत. तो तो दुश्मने जो बोलला होता ना अडकून ठेवतो म्हणून, ही कशी सुटली त्याच्या तावडीतून. दत्ता म्हणत असतो ती सुटली ना म्हणून तर ह्यो धोंडे आहे ना, धोंड्या माच करून राहिलाय बघ. मग सुलक्षणा त्याला म्हणत असते दत्ता दादा म्या बोलले होते ना, या घराला बाईचे पाय लागले की घराची मुळं ती बाई घट्ट करते. ती आहे ना सोडून जात नसती हे घर. लय वाईट झालं बघ दत्ता दादा, असं म्हणून सुलक्षणा खूप रडत असते. सुलक्षणा रडतच म्हणत असते ती पोरगी परत नव्हती यायला पाहिजे होती. दत्ता दादा ही पोरगी परत नव्हती यायला पाहिजे होती रे. सुलक्षणाला ती हारल्याचं, ती कमकुवत झाल्याचं तिला फिलिंग्स येत असतात. त्यामुळे ती खूप रडत असते. तेच आजचा भाग संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहतोय की अवनीने स्वातीला फोन केलेला असतो. ती म्हणत असते असे का वागले ग वहिनी माझ्याशी बाबा. आता मी कोणावर विश्वास ठेवू तेच कळत नाहीये. आपल्या माणसांपेक्षा परकेच जास्त जवळचे वाटू लागलेत. आणि मग तिला राजा 2 घास खाऊन घ्या असं म्हणून भरवत असतो. कारण अवनीच्या हाताला भाजलेलं असतं ना. कोणी म्हणत असते किती करतोस रे माझ्यासाठी. राजा म्हणत असतो मित्र आहे ना आपण, त्यामुळे. मंडळी खरंच खूप छान सिरियल आलं आहे आणि आजचा भागही खूप छान आहे. तुम्हाला जर आपले रिव्ह्यू आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. म्हणजे असेच रिव्ह्यू तुम्हाला आपले पाहायला मिळतील. आणि चला तर मग उद्या भेटूया. बाय.